धक्कातंत्र म्हटलं की आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचं नाव घेतलं जायचं. पण आता हेच धक्कातंत्र एकनाथ शिंदे यांच्या नावाशी जोडलं जाते. कारण ज्या पद्धतीनं त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून प्रथम आमदारांचं बंड घडवून आणलं, मग नंतर आता खासदारांना आपल्या गटात आणलंय आणि आता परत एकदा ठाकरे गटातील नेत्यांच्या प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे शिंदे सातत्याने ठाकरेंना धक्का देतात आणि महायुतीत आपली पॉवर वाढवतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकताच ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. यानंतर ठाकरे गटातील आमदार फुटणार अशा चर्चा सुरू असताना आता एक मोठी घडामोड घडली आहे. उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर यांनी शिवसेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि त्यांनी शिंदे गटातही प्रवेश केलाय. त्यामुळे हा फक्त उमेदवारी अर्ज नाहीये, तर शिंदे गटातील त्यांचं वाढतं राजकीय महत्व आहे. यामुळे आता सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सचिन अहिर यांचा शिंदे गटात जाण्याचा निर्णय का झाला, त्यामागं कोणतं राजकीय गणित होतं, त्यांना उपसभापती पदाची संधी का देण्यात आली आणि मुंबईच्या राजकारणात अनेक वर्ष प्रभाव असलेल्या सचिन अहिर यांचा राजकीय प्रवास नेमका कसा राहिलाय, त्यांचं शिंदे गटात जाण्याने आदित्य ठाकरेंची आमदारकी किंवा आदित्य ठाकरे ठाकरे गटाच्या हातून वरळी देखील सुटणार का, असं का म्हणलं जाते. तसेच सचिन अहिर यांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख झाला की कुख्यात डॉन अरुण गवळी यांचं नाव ही चर्चेत येतं. मग या दोघांमधील संबंध नेमके काय, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपले स्वागत. उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार फुटले, हा स्वतःमध्येच एक मोठा राजकीय धक्का ठाकरेंसाठी होता आणि यानंतर लगेचच ठाकरेंचे आणखी 14 आमदार फुटणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. पण आजही ठाकरे गटाकडून कोणताही आमदार फुटणार नाही, कुणीही पक्ष सोडून जाणार नाही असा दावा केला जात असताना आता हा दावा फोल ठरलाय आणि अशीच एक घडामोड घडली आहे. ती म्हणजे विधान परिषदेतील ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. आश्चर्याची बाब ही की सचिन अहिर यांचं नाव संभाव्य 14 आमदारांच्या यादीतही नव्हतं किंवा चर्चाही सुरू नव्हती. त्यांच्या पक्षांतराची चर्चा नव्हती, तशी शक्यताही कोणी केली नव्हती. त्यामुळे अचानक झालेल्या या पक्ष प्रवेशानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आपल्या धक्कातंत्राचा वापर करत ठाकरे गटाला अनपेक्षित धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली. इतकंच नाही तर सचिन अहिर यांना पक्ष प्रवेशानंतर विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी देण्यात आली. सचिन अहिर यांच्या रूपानं ठाकरे गटातील आणखी एक मोठं नाव शिंदे गटात गेल्यामुळे आता 14 आमदार फुटण्याच्या चर्चेची सुरुवात तर झाली नाहीये ना, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. आता पुढच्या काही दिवसात सचिन अहिर यांच्या नंतर कोणकोणते आमदार शिंदे गटात जाणार की ही फक्त अफवा होती, हे आता याची उत्तरं लवकरच मिळणार आहेत. पण खासदार संजय दिना पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर सचिन अहिर हे पक्षप्रवेश करण्यासाठी तयार झाले होते शिंदे गटात, असं सांगितलं जाते. मग विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक पाहता शिंदे गटाकडून त्यांना उपसभापती पदाची संधी देण्यात येईल असं आश्वासन सचिन अहिर यांना देण्यात आलं आणि यानंतरच त्यांनी तातडीने शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय असं सांगितलं जाते. याबद्दलच बोलताना शिंदे गटातील आणि आधीचे ठाकरे गटातील नेते अब्दुल सत्तार यांनी एक मोठं विधान केले. ते म्हणजे सध्या जी खासदार फुटी झाली त्यामध्ये सचिन अहिर हे एकनाथ शिंदेसोबतच होते असं ते म्हणतात. म्हणजे इतके दिवस ठाकरेंसोबत राहून सचिन अहिर शिंदेसाठी काम करत होते का? ज्याप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीत खासदार असणाऱ्या निंबाळकरांनी केलं त्याचप्रमाणे इथं होत होतं का? कारण अब्दुल सत्तार म्हणत आहेत की ठाकरेंचे खासदार फोडताना देखील सचिन अहिर हे उद्धव ठाकरेंचं नाही तर एकनाथ शिंदेचं काम करत होते. त्याचं बक्षीस एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिलेलं आहे असं अब्दुल सत्तार म्हणतात. त्यामुळे हे कितपत खरं आहे याचं उत्तर आता सचिन अहिरच देऊ शकतील. सध्या तरी अजूनही कोणती प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाहीये. पण या सगळ्यांच्या माध्यमातून आता सचिन अहिर यांची राजकीय कारकीर्द आणि आदित्य ठाकरेंचं वाढलेलं टेन्शन चर्चेत आलंय. सचिन अहिर यांच्या कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं तर 21 मार्च 1972 रोजी जन्मलेले सचिन अहिर हे मुंबईतील दहीहंडी उत्सवामुळे लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पत्नीबरोबर ते श्री संकल्प प्रतिष्ठान ही संस्था चालवतात. ही संस्था वरळी भागात खूप लोकप्रिय आहे.
सध्या सचिन अहिर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांनी त्यांची कारकीर्द कामगार संघटनेतून सुरू केली. 1993 मध्ये त्यांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघातून काम सुरू केलं. सुरुवातीला सचिव म्हणून आणि नंतर अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आणि 1996 मध्ये ते महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे प्रमुख झालेत. मजगाव डॉक, महिंद्रा अँड महिंद्रा या युनियन सारख्या मोठ्या उद्योगांमध्ये त्यांनी मजदूरांचं नेतृत्व केले. वेतनवाढीचे करार घडवून आणलेत, मजदूरांचे प्रश्न सोडवलेत आणि संपूर्ण मजदूर चळवळीत त्यांनी मोठं नाव कमवलं. त्यामुळे आजही एक मोठा कामगार वर्ग त्यांच्या बाजूने असतो. आता त्यांच्या राजकीय प्रवेशाबद्दल सांगायचं झालं तर 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते शिवडी मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 2004 ला परत ते आमदार म्हणून निवडून आले. 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले. 2009 साली ते आघाडी सरकारमध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री होते. त्या काळात त्यांच्याकडे राष्ट्रवादीचे मुंबईचं अध्यक्षपदही होतं. पण 2014 ला त्यांचा पराभव झाला आणि ते मागे पडले. मग 2019 ला वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढवणार होते. ठाकरेंचा पहिला व्यक्ती निवडणूक लढवणार असल्यानं अनेकांनी माघार घेतली. मग अहिर यांनी त्याच वेळी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी ही निवडणूक लढवली नाही आणि त्याच वेळी त्यांना त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही देण्यात आली होती. एवढंच नव्हे तर 2019 मध्ये वरळी विधानसभेची जागा त्यांनी आदित्य ठाकरेंसाठी सोडली आणि आदित्य ठाकरेंची पहिली निवडणूक असल्याने त्यांनी त्यांचा प्रचारही केला. या सगळ्याचं फलित म्हणूनच अहिर यांना 2022 ला विधान परिषदेवर शिवसेनेकडून संधी देण्यात आली आणि सध्या ते विधान परिषदेवर आमदार आहेत. 2028 ला त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपणार आहे. एवढंच नव्हे तर 2024च्या निवडणुकीतही मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडे यांसारखे मजबूत प्रतिस्पर्धी असतानाही आदित्य ठाकरे यांच्या विजयात त्यांचं मोठं योगदान होतं. मुंबई अंडरवर्ल्ड मध्ये डॅडी म्हणून ओळखले जाणारे अरुण गवळी हे सचिन अहिर यांचे मामा आहेत. अरुण गवळी यांच्या बहिणी आशालता या सचिन अहिर यांच्या आई आहेत. आशालता यांचा विवाह मोहन गंगाराम अहिर यांच्याशी झाला होता. आता बघा, मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे अहिर यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ 2028 पर्यंत आहे. 2029 मध्ये विधानसभेच्या निवडणुका परत लागणार आहेत. सध्याचं महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहिलं तर सचिन अहिर यांना विधान परिषदेवर पुन्हा निवडून येणं शक्य नाही. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा आणि आता 2029च्या निवडणुकीत त्यांना वरळीमधून आदित्य ठाकरेंच्या विरोधात विधानसभेची उमेदवारी देण्यात येईल का हे पाहणं महत्वाचं आहे. कारण वरळीतील एक मोठा वर्ग आहे जो त्यांना मानतो आणि त्यांच्यामुळेच आदित्य ठाकरे 2 टर्म निवडून आलेत किंवा त्यांच्या आदित्य ठाकरेंच्या निवडून येण्यामागे सचिन अहिर यांचा मोठा हात आहे असं म्हटलं जातं. याच अहिर यांनी ठाकरेंना रामराम करत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या विरोधात 2029 मध्ये अहिर यांना उतरवण्यात येईल का किंवा दुसऱ्या व्यक्तीला उतरून अहिर यांची ताकद तिथे लावता येईल का आणि त्यामुळं आता ठाकरे गटाकडे असणारा एक मतदारसंघ वरळीचा तोही आदित्य ठाकरेंचा त्यांच्या हातातून निसटणार का हे पाहणं आता एक चॅलेंजिंग राजकारण असणार आहे. या सगळ्या समीकरणांबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.